नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये बातम्या बघणार आहोत. थोडक्यात सुरुवातीला बातम्या आहेत शिवजयंती संदर्भातल्या. शिवजयंतीचं औचित्य साधत सांगलीमध्ये 1.25 लाख स्क्वेअर फुटाची शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी काढण्यात येते. हा विक्रम करण्यासाठी 100 कला शिक्षक एकत्र आलेले आहेत. लोकवर्गणीतून हा विश्वविक्रम इथे साकारला जातोय. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये 7वीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीनं शिवरायांची जगातली सर्वात मोठी रांगोळी काढण्याचा निर्धार केलाय. सौंदर्या बनसोड या मुलीनं हे रांगोळीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडिलांनी दागिने विकून तिला आर्थिक मदतही केली आहे. छत्रपती सेनेच्या मावळ्यांनी 12 फूट रुंद आणि 14 फूट उंच असा एक जिरटोप तयार केलाय. मुंबई नाका परिसरातल्या कालिका माता मंदिरात हा जिरटोप नाशिकमध्ये ठेवण्यात आलाय. वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या जिरटोपाची नोंद करण्यात आली आहे. शिवनेरीसह शिवजयंतीचा उत्साह सगळीकडे आज पाहायला मिळतोय. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी हा सगळा परिसर शिवमय झालेला आहे. पोवाडे आणि स्फूर्तीगीतांनी यामध्ये भर घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आता शिवनेरी किल्ल्यावर पारंपरिक लेझिम पथकही बोलवण्यात आलेलं आहे. जुन्नर तालुक्यातल्या निमगिरी गावातल्या आदिवासी कोळी समाज प्रबोधिनीचं श्री तळेश्वर आदिवासी पथक दरवर्षी इथे लेझिम सादर करत असतं. मातोश्रीवर पक्षप्रमुख शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची काल एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर भाजप सेनेच्या युतीची संध्याकाळी घोषणा झाली. स्वबळाची डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेनं अखेर पुन्हा एकदा भाजपशी युती केली. मुख्यमंत्री त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काल युतीची घोषणा झाली. यात लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 पैकी 23 जागा शिवसेना तर 25 जागा भाजप लढेल. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत भाजप मित्रपक्षांशी चर्चा करेल आणि त्यांना सोडून ज्या जागा राहतील त्यात शिवसेना भाजप निम्म्या जागांवर लढेल असं मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलं. सत्ता आणि पद यापुरती ही युती मर्यादित नाही तर त्या पलीकडे जाऊन व्यापक देशहित डोळ्यापुढे ठेवून ही युती झाली आहे असं काल उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. राम मंदिर हा शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र सरकारनं आधीच अयोध्येतल्या अविवादित 63 एकर जमीन मंदिर न्यासाला देण्याचा निर्णय घेऊन मंदिराचा मार्ग सुकर केलाय असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी असा पुनरुच्चार यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. राम मंदिर म्हणजे रामराज्याचं प्रतीक असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. नाणार प्रकल्पवासियांना मुख्यमंत्र्यांनी काल एक मोठा दिलासा दिला. स्थानिकांचा मोठा तिथे विरोध होतोय त्यामुळे नाणार प्रकल्प बस्त्यात बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. शिवसेनेच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी हा रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार नसल्याचं काल स्पष्ट केलं. तर शिवसेना नाणारवासियांच्या पाठीशी आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. रिफायनरी प्रकल्प व्हावा पण ज्या ठिकाणी स्थानिक नागरिकांची मागणी असेल तिथे असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी दिली जाईल आणि आतापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना केंद्रानं दिलासा दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. तर शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी काल पुन्हा केली. मोदी सरकारनं पुलवामा हल्ल्याचा बदला घ्यावा आणि पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी काल केली. शिवसेना भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक राष्ट्रीय पातळीवर एकवटतात आणि ही महाआघाडी नसून अभद्र आघाडी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी काल केली. भाजप शिवसेना आता ताकदीनं लोकसभा आणि विधानसभा लढेल आणि सत्तेसह सर्व बाबतीत समानता असेल असंही उद्धव ठाकरेंनी काल स्पष्ट केलं. याच पत्रकार परिषदेत मनसे युती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला आणि यावर मिश्किलपणे सेना आणि भाजपनं मनसे युती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. देशहितासाठी युती केल्याचं भाजप अध्यक्ष अमित शहांनी स्पष्ट केलं. शिवसेना आणि अकाली दल हे आमचे जुने मित्रपक्ष आहेत आणि ही युती देशाच्या हिताची आहे असंही यावेळी अमित शहा म्हणाले. शिवसेना भाजप युतीमुळे राज्यातल्या 48 लोकसभा जागांपैकी 45 उमेदवार युतीचेच येतील असा दावा अमित शहांनी केलाय. विधानसभेत युतीचाच विजय होईल असंही ते म्हणाले.
युती संदर्भात भाजप अध्यक्ष अमित शहानी उद्धव ठाकरेंचं काल आभार मानले आणि सेना भाजप कार्यकर्त्यांना एकदिलानं लढण्याचं आवाहन केलं. शिवसेनेनं भाजपसोबत युती करणं ही त्यांची लाचारी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी युतीची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर विविध मीम्सच्या माध्यमातून जोरदार खिल्ली उडवण्यात आलेली आहे. ज्या भाजप सरकारच्या चौकीदाराला शिवसेनेनं पंढरपूरमध्ये चोर म्हटलं होतं, आता तीच शिवसेना चोरासोबत युती करतेय अशा शब्दात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली. चौकीदार चोर आहे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता युती कशी काय करता येईल याबाबत उत्तर द्यावं असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. नाणार प्रकल्पाच्या बाबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केलेलं वक्तव्य हे खोटारडेपणाचं आहे असं निलेश राणेंचं म्हणणं आहे. प्रकल्प रद्द केल्याची प्रक्रिया दाखवणारा पुरावा द्या असंही ते म्हणाले. तर भाजपनं ईडीची भीती घातल्यामुळे शिवसेनेनं युती केली असा खळबळजनक आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. अमित शहानी त्याआधी काल सोफिटल हॉटेल गाठल्यानंतर मातोश्रीवर भेट दिली आणि त्यानंतर शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे, त्याचबरोबर संजय राऊत आणि भाजपच्या वतीनं अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात युतीबद्दल चर्चा झाली. आणि या बैठकीनंतर हे चौघे जणही एकाच गाडीतून प्रवास करत पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये उद्या आणि परवा वादळी पावसाची शक्यता वर्तवली जाते. अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. येवला तालुक्यातल्या पिंपळखुटे गावामध्ये शेतकरी मारुती मुंडे यांनी स्वतःला कांद्याच्या ढिगात गळ्यापर्यंत गाडून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांचं 2018 पर्यंतचं सगळं कर्ज माफ करावं अशा मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. सोलापूर मनसेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरढोरं बांधून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. सक्तीची कर्ज वसुली थांबवावी आणि जिल्ह्यात पाण्याचे टँकर आणि चारा छावणी सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. छेडछाडीमुळे आत्महत्या केलेल्या स्वाती राठोडला न्याय द्या या मागणीसाठी बंजारा समाजानं दणका मोर्चा काढला. बीडमधल्या मोर्चामध्ये स्वाती राठोडच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत द्या आणि मुलींना संरक्षण द्या असं यावेळी मागणी करण्यात आली. बातमी जळगावचे. शहरात 3 दिवस भारत संचार निगमच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा संप सुरू आहे. बीएसएनएलचं खासगीकरण करू नये या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला. सीआरपीएफचा जवान अशोक इंगवलेला बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकार बीएसएनएल सेवा बंद करू पाहते आणि त्याच्या विरोधात काश्मीर वगळता संपूर्ण देशात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. पंढरपूरमध्ये देखील अशा रीतीनं आंदोलन करण्यात आलं. श्रावणबाळ, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनांमध्ये समावेश व्हावा आणि रेशनवरचं धान्य तात्काळ मिळावं. निराधार योजनेचे अर्ज दाखल करताना अडवणूक होऊ नये अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी मानवलोक जनसहयोगाच्या वतीनं अंबेजोगाई तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निराधारांनी आंदोलन छेडलं. नगरमध्ये शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी महापौर श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह 60 जणांना शहरात 1 दिवस बंदीची नोटीस बजावली आहे. अकोल्यात बार्शीटाकी तालुक्यात शेतकऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय. 2017-18 या वर्षात तूर खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठीचं हे आंदोलन होतं. बातमी भुसावळमधली आहे. भुसावळ शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत घरं गेलेल्या 4,500 नागरिकांना आता हक्काचा निवारा मिळेल. महाराष्ट्र विकास महामंडळ हाऊसिंगच्या बैठकीत याला तत्वतः मान्यता देण्यात आली. त्यातली सुरुवातीची बातमी आहे वाशिमची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हेलिपॅडसाठी जागा दिलेल्या भाऊराव गोगे या शेतकऱ्याला जमिनीची नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही आणि जमीनही अजून पूर्ववत करून देण्यात आलेली नाही. परभणी जिल्ह्यात उन्हाळा सुरू होण्याच्या आधीच पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे आणि जिल्ह्यात लघु आणि मध्यम 22 प्रकल्पांपैकी 16 प्रकल्पांमधला उपयुक्त जलसाठा संपलाय आणि बाकीच्या प्रकल्पांमध्ये तुटपुंज पाणीसाठा शिल्लक आहे. नदी संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून 50 कोटी रुपये मंजूर झाल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलंय. राज्यातल्या 22 प्रमुख नद्यांच्या स्वच्छतेसाठी 6,000 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचंही त्यांनी म्हटलंय.
पंकजा आणि धनंजय मुंडे हे केवळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहेत. त्यांनी ओबीसी समाजाच्या बाबतीत कधीच विचार केलेला नाही असं म्हणत ओबीसी वर्गाचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी हा आरोप केला. बातमी नंदुरबारची पुलवामा हल्ल्याच्या निषेधात करण्यात आलेल्या पुतळा दहनाच्या वेळी एक दुर्घटना घडली. मुस्लिम बांधव प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत असताना एक व्यक्ती यामध्ये आगीत भाजल्याचं कळतंय. त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अकोला शहरातली बातमी. अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नष्ट न होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यापासून पेवर ब्लॉक्स आणि टाईल्स बनवण्याचा एक नवा शोध लावला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात 60 गुंडांसह 154 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस दलानं तयार केलाय. शहर आणि जिल्ह्यातल्या 3 टोळ्यांमधल्या 19 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. बातमी अकोल्यातली. अकोट शहरात क्रिकेटवर सट्टा चालत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला आणि दोघांना ताब्यात घेण्यात आले. 17 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि काही साहित्यही जप्त करण्यात आलंय. पालघर लोकसभा जागा युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आल्याच्या चर्चेमुळे भाजपमध्ये आता राजीनामा सत्र सध्या सुरू झालेलं आहे. पाकमध्ये केळ्यांची निर्यात करणार नाही असा निर्धार जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलाय. प्रसंगी केळी कवडीमोल भावानं विकावी लागली तरी चालेल, पण पाकला केळी पाठवणार नाही अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं ड्रायडे घोषित करण्याची मागणी पुढे येते. या दिवशी राज्यातली सर्व दारू विक्री बंद करण्याची मागणी विश्रांतवाडीतल्या समाज प्रबोधन ग्रुपनं शासनाकडे केली. वर्ध्यामध्ये पवनारमध्ये समोरासमोर येणाऱ्या 2 ट्रकची टक्कर झाली. एका चालकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. 2 जण जखमी झालेत. नगरची बातमी. मुलानं आईचा गळा दाबून खून केल्याचं कळतंय. यानंतर गळफास घेऊन त्यानं आत्महत्याही केली आहे. नगरच्या लकारे गल्लीतला हा धक्कादायक प्रकार आहे. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात एका खासगी बसनं अचानक पेट घेतला. इंदोरहून शिरपूरकडे जाणाऱ्या येताना मध्य प्रदेश हद्दीतल्या बिजासन घाटात हा अपघात घडलेला आहे. बस चालकानं प्रसंगावधान दाखवलं आणि गाडी नियंत्रित केली आणि त्यामुळे प्रवाशांना खाली उतरवण्यात त्याला यश आलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळू शकला. वर्ध्यामध्ये संत गजानन महाराज शेतमाल प्रक्रिया उद्योगाला आग लागली होती. 1500 क्विंटल कापूस जळून खाक झाला. आगीचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही. 75 लाखांचं यात नुकसान झालं. वाढदिवसाच्या दिवशीच विवाहितेनं आपल्या 3 वर्षांच्या मुलीला गळफास देऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमधल्या बेगमपुरामध्ये घडली आहे. तत्ते हौदात अमृता मुळे आणि अवंतिका मुळे अशा मृतांची नावं करतायत. राज्य सरकारनं गेल्या 4 वर्षात शेती क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक केली आणि 50,000 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात आले असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. गडचिरोलीमध्ये कृषी महाविद्यालयाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते परवा पार पडलं.